नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे। प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर तो व्यापार आहे असं समजावं। प्रेम करणं ही एक कला आहे, पण प्रेम टिकवणं ही साधना आहे। बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। गुरुवारी गुन्हे शाखेने 37 किलो गांजा पकडून 2 आरोपींना मुद्देमालासह अटक केली। या आरोपींना 17 जुलैपर्यंत पीसीआर देण्यात आलाय। बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या एफआयआर मध्ये ट्रक नंबर चुकीचा टाकण्यात आलाय। गुरुवारी गुन्हे शाखेने 37 किलो गांजा पकडला। यात 2 आरोपींना अटक केली आहे। या 2 आरोपींना 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बडनेरा पोलीस ठाण्यामध्ये सदर प्रकरणाचा गुन्हा दाखल करत असताना एफआयआर मध्ये ट्रकचा नंबर चुकीचा टाकण्यात आलाय। हा नंबर जाणीवपूर्वक चुकीचा टाकला की चुकून टाकला गेला असा प्रश्न उपस्थित होतोय। आरोपी शेख हसन हा पूर्वीपासूनच शहरात गांजाचा व्यवसाय करतो। गांजा कोणाला दिसू नये म्हणून हा माल तो महापौर बंगल्यामध्ये पण लपवून ठेवत असल्याचं समोर आलं आहे। रिटायर्ड जेलर कृष्णा मित्रा यांचा सराईत गुन्हेगाराने खून केला। जेलरच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आरोपीने अखेर त्याचं जीवन संपवलं। या आरोपीला 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। रिटायर्ड जेलर कृष्णा मित्रा यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने आरोपी सय्यद सैफ अली असर अली याला अटक केली। त्याला शनिवारी कोर्टात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। जेलरच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून सय्यद सैफ अलीने हा खून केल्याची कबुली दिली आहे। विलासनगर येथे राहणाऱ्या युवकावर 5 जणांनी जीवघेणा हल्ला केला। जुन्या वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला। हल्लेखोर फरार झाले होते। आरोपींना लवकरात लवकर अटक करावी व कठोर गुन्हे दाखल करावे अशी मागणी परिसरवासियांनी केली आहे। सीपींकडे या संदर्भात त्यांनी निवेदन दिलं। सीपींची भेट घेतली। विलासनगर येथे राहणाऱ्या 27 वर्षीय रणजित दिग्रसेवर 5 आरोपींनी चाकू आणि तलवारीने विलासनगर चौकात जीवघेणा हल्ला केला। शुक्रवारी रात्री 10 वाजताची ही घटना आहे। जुन्या वादातून हा हल्ला झाला असून आरोपी अद्यापही फरार आहेत। आरोपींना लवकरात लवकर अटक करावी व त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करावे अशी मागणी परिसरवासियांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी सीपींची भेट घेतली व सीपींसमोर आपली मागणी मांडली। वलगावमध्ये जळीत हत्याकांड झालं। एका जाऊने दुसऱ्या जावेला जाळून मारलं। या प्रकरणाचा खटला सुरू आहे। हा खटला पूर्ण होण्यापूर्वीच आरोपी निर्दोष सुटल्याचं वृत्तपत्रात छापून आलं। 21 जुलैला पुढील सुनावणी असताना आरोपी निर्दोष सुटल्याचं वृत्त कसं छापून येऊ शकते? आजकाल न्यायालयातून बातमी बाहेर पोहोचते की काय असा प्रश्न निर्माण झालाय। वलगावमध्ये लहान भावाच्या बायकोला मोठ्या भावाच्या बायकोने जाळून मारल्याचा आरोप केला होता। खोब्रागडे कुटुंबातील ही घटना आहे। यामध्ये आरोपी वेणुप्रकाश खोब्रागडेवर गुन्हाही दाखल झालाय। या घटनेतील जळालेली महिला मरण पावली। हा खटला सुरू असताना आरोपीच्या वकिलांनी आरोपीला कमरेचा आजार आहे, ती चालू शकत नाही अशी बाजू मांडली। या खटल्याची पूर्ण सुनावणी होण्यापूर्वीच न्यायालयाने आरोपीला निर्दोष बरी केलं असं वृत्तपत्रात छापून आलं। त्या केसची सुनावणी पूर्ण होण्याआधीच अशी बातमी आली कशी? येत्या 21 जुलैला या केसमधील पुढील सुनावणी आहे। खटलाच पूर्ण चालला नाही। आरोपी दोषी की निर्दोष हे सिद्धच झालं नाही तरी वृत्तपत्रात आरोपी निर्दोष असल्याचं छापून आलं। मग आजकाल न्यायालयातून बातमी बाहेर पोहोचते की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। या बातमीने कोर्टही चकित झालाय। कोर्ट परिसरात या एकाच बाबीची चर्चा होती। ज्या खटल्याचा निर्णयच झाला नाही त्याची बातमी आलीच कशी? सरकारी वकिलांनी यावर आक्षेप घेतलाय। न्यायपालिका हा लोकशाहीचा पहिला स्तंभ आहे। कोर्टानेही या बाबीचा निषेध केला आहे। कोर्टाने पुढे तारीख ढकललेली आहे। 21 जुलैला याची सुनावणी आहे। पण अशी न्यूज बाहेर आलीच कशी यावर प्रश्नचिन्ह आहे। ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज। प्रकल्पांसाठी भूसंपादन व प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन यासाठी जिल्हा कचेरीत बैठक घेण्यात आली। शहापूर धरण, चंद्रभागा
वसन बेंबळा पुनर्वसन यांचा आढावा घेऊन प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपाचे निर्देश देण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात भूसंपादन पुनर्वसन बैठक अपर जिल्हाधिकारी राम सिद्धवट्टी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली। या बैठकीमध्ये शहापूर धरण पुनर्वसन, चंद्रभागा पुनर्वसन, बेंबळा पुनर्वसन हे असे विषय घेण्यात आले। गोपगहाण, अळणगाव भूखंड वाटपाचे निर्देश बैठकीत देण्यात आले। पेढी प्रकल्पाची कामे 4 महिन्यात व चंद्रभागा पुनर्वसनाची कामे वर्षाच्या शेवटपर्यंत पूर्ण होतील असं अधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं। या बैठकीत पाटबंधारे अधिकाऱ्यांनी प्रकल्पाला तुम्ही मंजुरी देत नाही असं अपर जिल्हाधिकाऱ्यांना म्हटलं असता अपर जिल्हाधिकारी संतापले। माझ्या जागी जिल्हाधिकारी असते तर तुम्ही असे बोलले असते का असा सवाल त्यांनी केला। आज कलेक्टर खुर्चीवर असते तर तुम्ही 3 महिने झाले 6 महिने झाले मंजूर तुम्ही मागच्या मीटिंग मध्ये हा मुद्दा सांगितला होता। माझा वाक्यावर आक्षेप आहे त्या सॉरी करताय आता आपण असं करू। या संदर्भामध्ये कसं आहे माहिती का, मी कलेक्टरने मला मीटिंग घ्यायला सांगितलं, मी एक उपजिल्हाधिकारीचा माणूस आहे। हा कलेक्टर असते तर तुम्ही दोन्ही राहिले असं शक्य नाही ना योग्य सर आहे का। मी होतो त्या मीटिंगला म्हणून मला माहिती आहे त्या संदर्भामध्ये ते खरेदी विक्री व्यवहार जे बाजूबाजूचे घ्यायचे होते आणि होऊन झालेलं आहे का। 16 CM वर 16 CM देण्यात आलं होतं। आता SDO अचानक तो ADDP कडे पाठवला आणि फॉलोअप मध्ये ADDP सोमवारी देतो। ADDP कडे देतो नाही हा ADDP मध्ये सोमवारी पाठवतो। प्रशासकीय शब्द वापरा, तुम्ही म्हणजे काय असं त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं असता अधिकाऱ्यांनी माफी मागितली। या बैठकीला तहसीलदार, पाटबंधारे अधिकारी, तलाठी उपस्थित होते। बैठकीला अनुपस्थित असणाऱ्या तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या। ऑटो चालकांची मनमानी सर्वत्र दिसून येते। कुठेही ऑटो थांबवायचा, कुठूनही वळवायचा असे प्रकार सुरू असतात। अचानक ऑटो वळवल्याने बसस्थानक चौकानजीक अपघात झाला। दुचाकी व ऑटोच्या अपघातात ऑटोचं जरा नुकसान झालं। ऑटो चालकानेच दुचाकी चालकाशी वाद घातला। वाहतूक कर्मचाऱ्यालाही जुमानलं नाही। ऑटोवाल्याच्या चुकीमुळेच अपघात झाला व वादही ऑटो चालकानेच घातला। अचानक ऑटो वळवल्याने ऑटो व दुचाकीचा अपघात झाला। बसस्थानक चौकातील ही घटना आहे। ऑटो चालकाच्या चुकीनेच हा अपघात झाला, मात्र मुजोरी ऑटो चालकानेच केली। शुक्रवारी रात्री मालटेकडीकडून रेल्वे स्टेशनकडे दुचाकी येत होती। बस स्थानकानजीक MH27 BW 0031 क्रमांकाचा ऑटो असलेल्या चालकाने ऑटो अचानक वळवला, त्यामुळे ऑटो व दुचाकीचा अपघात झाला। या अपघातात ऑटोचं थोडंफार नुकसान झालं म्हणून ऑटो चालकाने दुचाकी चालकाशी चांगलाच वाद घातला। वाहतूक कर्मचारी दोघांचीही समजूत घालत होते, मात्र ऑटो चालक काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। मोठमोठ्याने तो दुचाकी चालकाशी भांडत होता। तुम्हारी बात चालू है, हम दोनों कॉम्प्रोमाइज कर रहे हैं। नंबर बात करो, अरे बता, अरे बगैर पेपर में खड़ा होगा भाई, मैं 3 लाख रुपए गाड़ी लिया, मुझे बता रहा हूँ। तो 1 मिनट रुको तो भाई भाई इधर तुमको नहीं करने का, तुम मत करो, हमको नहीं करने का। हाँ APMCच्या गेट समोरील नाल्यात शनिवारी सकाळी इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली। हा इसम केशव कॉलनीतील असून दारूच्या व्यसनाने त्याचा बळी घेतलाय। APMCच्या गेट समोरील नाल्यामध्ये शनिवारी सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान एका इसमाचा मृतदेह आढळला। यामुळे एकच खळबळ उडाली। हा इसम केशव कॉलनी येथील रहिवासी असून 54 वर्षीय या इसमाचे नाव सुधाकर गणपत गवई असं आहे। सुधाकर गवईला दारूचं व्यसन होतं।
अतिशय मद्यप्राशन केल्याने तो नशेत नालीत जाऊन पडला व त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांचा आहे। जीएसटीमुळे आरटीओच्या रोड टॅक्समध्ये वाढ झाली आहे। 2% ही वाढ झाली असून 15 जुलैपासून ही वाढ अंमलात आली आहे। आरटीओच्या रोड टॅक्समध्ये 2% वाढ जीएसटीमुळे झाली आहे। ही वाढ 15 जुलैपासून लागू झाली आहे। दुचाकी व चारचाकी वाहनाला हा टॅक्स लागू आहे। नवीन वाहन खरेदी केल्यानंतर आरटीओमध्ये रोड टॅक्स भरावा लागतो, त्यामध्ये ही वाढ झाली आहे। आधीच आरटीओने आपल्या शुल्कात वाढ केल्याने नागरिकांना भरमसाठ पैसे भरावे लागत आहेत, त्यामध्ये या 2%ची भर पडली आहे। बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। शुक्रवार रात्री पुन्हा इरविन ते राजापेठ दरम्यानच्या उड्डाणपुलावर अपघात झाला। यामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय। नागरिकांनी संतप्त होऊन रस्ता बंद केला, तो वाहतूक पोलिसांनी सुरू केला। ताबडतोब या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली। शुक्रवारी रात्री पुन्हा इरविनच्या पुलावर अपघात झाला। इरविन ते राजापेठ दरम्यानच्या पुलावर इरविन चौकाकडून हा अपघात झाला। जेथून उड्डाणपूल सुरू होतो तेथे 2 मोठे खड्डे आहेत। या खड्ड्यांमुळे हा अपघात झाला असून यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय। अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बॅरिकेड रस्त्यात आडवे लावले व रस्ता बंद केला। मी इथून जात असताना मला असं आढळले की लिटरली ही बॅरिकेड रस्त्यावर पडलेले होते आणि मला थोडीशी आजूबाजूच्या दुकानदाराला विचारला असता असं लक्षात आलं की इथे अक्षरशः ॲक्सिडेंट झाले आणि गंभीर स्वरूपाचे ॲक्सिडेंट झाले। मग मी या रस्त्यावरचे बॅरिकेड्स पडल्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त यांना फोन केला, पवार साहेबांना, तर त्यांनी अक्षरशः धुडकावून लावला की हा उड्डाणपूल आमच्या अंडरमध्ये येत नाही, त्यामुळे मी काहीही करू शकत नाही। मी त्यांना प्रश्न केला की साहेब, भले तुमच्या अंडरमध्ये येत नाही पण लोकांना जी गैरसोय होत आहे महानगरपालिकेची ती रिस्पॉन्सिबिलिटी बनते की हे जे प्रकरण झालं आहे याचा काहीतरी निपटारा करा। पण त्यांनी अक्षरशः फोन कट करून दिला। त्याच्यानंतर मी PWDच्या जाधव साहेब यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की भाई आमची पवार साहेबांशी बोलणं झालं। त्यांनी सांगितलं की हा रस्ता PWDच्या याच्यात येतात, पण त्यांनी पण सुद्धा सरळ धुडकावून राहिलं की आमचं या रस्त्याशी काही घेणं देणं नाही। आमचा फक्त एकच प्रश्न आहे की रस्ता हा कोणाच्या अंडर आहे कोणाच्या नाही त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण रस्त्यावर जे होणारे ॲक्सिडेंट आहे आणि जी गैरसोय लोकांची होत आहे, उद्या तुम्ही बघत असाल 2 दिवस आधीच उड्डाणपुलावरनं 2 मुलं खाली पडले, रात्री इथे ॲक्सिडेंट झाला असं कळलं। म्हणजे हे जे प्रकार पडतात, तुम्ही कोणाचा एखाद्याचा जीव गेल्यावरच त्याच्यावर काहीतरी कारवाई करणार आहे का, हा आमचा प्रश्न आहे। आणि येत्या 24 तासात समजा याचा निपटारा PWD किंवा महानगरपालिकेने लावला नाही तर अक्षरशः आम्ही रस्त्यावर उतरून युवक काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन उभा करून आणि लोकांना हक्क आम्ही इथे मिळवून। शनिवारी सकाळी युथ काँग्रेसचे सागर देशमुख यांनी महापालिका व PWD यांना पुलाबद्दल विचारणा केली असता दोन्ही विभागांनी आपली जबाबदारी नाही म्हणून हात झटकले। त्यामुळे देशमुख यांनी पुलाचा रस्ता बॅरिकेड लावून बंद केला। रस्ता बंद केल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती। नंतर वाहतूक विभागाचे PI ठोसरे आले आणि त्यांनी रस्ता सुरू करून दिला। रस्त्यावरील 2 खड्डे कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने बुजवण्यात आले। भाज्या स्वस्त होत्या तेव्हा शेतकऱ्यांनी उत्पादकांनी रस्त्यावर टमाटे फेकले होते। आता भाजी उत्पादकांचे अच्छे दिन आले आहेत। टोमॅटोने 100 गाठली आहे। इतर भाज्यांचेही भाव कडाडले आहेत, त्यामुळे आता शेतकऱ्यांचे अच्छे दिन आले आहेत। 100 रुपये किलो भाव टमाट्यांचे झाले आहे। मग आता उत्पादकांचे खिसे भरलेले असायला पाहिजेत। पावसाच्या अभावाने भाज्यांचे भाव कडाडले आहेत। टोमॅटोचे भाव 100 ते 120 रुपये किलो झाले आहेत। भाज्या महागल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे भाजी उत्पादकांचे आता अच्छे दिन आले आहेत। भाज्या स्वस्त झाल्या होत्या, टोमॅटो स्वस्त होते तेव्हा रस्त्यावर फेकून दिले जात होते। हवामानाचा कौल चांगला असल्याने भरघोस उत्पादन व त्यामुळे भाव कमी झाले होते।
परंतु शेतकऱ्यांना कमाई नाही म्हणून ओरड होत होती। आता 100 ते 120 रुपये किलो टोमॅटोचे भाव झाले आहेत, तेव्हा उत्पादकांचे अच्छे दिन आले आहेत असं म्हणायला हरकत नाही। दुनिया भर से ज़्यादा महंगे हो गए। टमाटर जगहों पर 100 रुपये किलो बिक रहा, हमने क्या भाव बेचना है यहाँ पर गरीब ने। भेंडे देखो, हर सब्जी जो भी है हर चीज़ महंगी हो गई। इसका फ़ायदा क्या हो रहा गरीबों को? गरीबों पहले टमाटर का भाव कितना था? टमाटर पहले 10 रुपये किलो, 20 रुपये किलो बिकता था। आज देखो तो 120 रुपये किलो, 100 रुपये किलो टमाटर बिक रहा, जबकि 10 किलो टमाटर नहीं बेच रहे हम दिन भर। महंगा होने का कारण क्या होगा? पानी का कारण है, और क्या है, पानी कारण उससे महंगा हो गया है। काश्तकार में टिकते रहे, वहाँ टिकते रहे, यहाँ पर कम ही पैसे, कम ही आ रहा माल कम आ रहा तो महंगा हो जा रहा। कस्टमर आ रहे, ले नहीं रहे हमारे पास से माल। 10 किलो माल दिन भर नहीं बेच सक रहे हम, गरीब आदमी करेगा क्या फिर? तो क्या अपने टमाटर का माल कम ही लाया? 10 किलो लाया, जबकि 4-4, 5-5 कैरेट बेचते थे हम। आज 10 किलो टमाटर दिन भर से नहीं बेच रहे हम। अच्छा, क्या बेचेंगे और क्या खाएंगे और क्या रखेंगे? ग्राहक ले रहे हैं, टमाटर ले रहे हैं, ग्राहक भाव पूछ रहा है, निकल जा रहा है। श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय हिंदी विभागातर्फे कार्यशाळा घेण्यात आली। एकदिवसीय कार्यशाळेत विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन करण्यात आलं। सेमिस्टर सिस्टम व नवीन अभ्यासक्रमावर आधारित ही कार्यशाळा होती। श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली। वसंतकुमार मालपाणी, प्राध्यापक मनोज तायडे, प्राध्यापक शंकर बुंदेले, डॉक्टर विजयकुमार भांगडिया, डॉक्टर ज्योती व्यास यावेळी उपस्थित होत्या। मान्यवरांनी सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन केलं, दीप प्रज्वलन केलं। ना खर्चे घटत जात है जितना खर्चो बढ़त जात। माँ वीणावादिनी, दीप प्रज्वलन एवं सेमिस्टर सिस्टम व नवीन अभ्यासक्रम यावर आधारित ही कार्यशाळा होती। बीच की एक संधि पत्र जैसा मुझे ये विषय लगता है। परिवर्तन प्रकृति का नियम है और नवीन की इच्छा जब हम करते हैं तभी हम इस बात का संकेत देते हैं कि हम आज भी जीवित हैं, हम आज भी सतर्क हैं और हम आज भी सक्षम हैं। लगातार पिछले 4 या 5 वर्षों से एकेडमिक में मैंने देखा, फैकल्टी में मैंने देखा, विद्यापीठ में इस पर लगातार चर्चा हुई। सच तो यह है दोस्तों कि सेमिस्टर सिस्टम का नाम देते ही इसको टालने का भरपूर प्रयास भी किया गया। ये अधिष्ठाता भी जानती है, मैं भी जानती हूँ, किंतु एक समय ऐसा आ गया कि इससे बचना संभव नहीं हुआ और सेमिस्टर पैटर्न के साथ साथ नया सिलेबस बनाना हमारी जिम्मेदारी बन गई। और आज आप देखेंगे कि उसी की फलश्रुति कदाचित ये महाविद्यालय अध्यक्ष महोदय के घर में मैं लाना चाहूँगी कि कदाचित हमारा ये पहला महाविद्यालय है जो इस नवीन विषय पर कार्यशाला लेने जा रहा है। आगे हमारे ही साथी हैं, मेरे अपने हैं, मेरे अपने बच्चे हैं, सारे विभागाध्यक्ष, मैं उनकी गुरु हूँ और इसके ये पहला कदम है। अगला कदम और आपके महाविद्यालयों में हम लेने जाएंगे। शेतकरी संप, शेतकरी आंदोलन, शेतकरी जनजागरण यात्रेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांची सुकाणू समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन शनिवारी सायंकाळी 5 वाजता करण्यात आलं होतं। त्यासाठी येथे पत्रकारही जमले होते, परंतु आमदार बच्चू कडू, खासदार राजू शेट्टी आदी मान्यवर तब्बल 2.5 तास उशिरा आले। 7:30 वाजता ही पत्रकार परिषद सुरू झाली। त्यावेळी मोजक्या पत्रकारांना आमंत्रण देऊन आयोजकांनी पत्रकार परिषद आटोपली। या पत्रकार परिषदेवर पत्रकारांनी बहिष्कार घातला होता, परंतु ज्या मोजक्या पत्रकारांना फोन गेला त्यांनी पत्रकार परिषदेला हजेरी लावली। तळेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या गाडीला शनिवारी अपघात झाला। चांदूर रेल्वे अमरावती मार्गावर रस्त्याच्या कडेला गाडी अक्षरशः उलटली। तळेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल उपाध्याय यांच्या गाडीला शनिवारी अपघात झाला। सुदैवाने ठाणेदार गाडीत नव्हते। ड्रायव्हर व आणखी एक कर्मचारी या गाडीमध्ये होता। चांदूर रेल्वे अमरावती मार्गावर गाडी रस्त्याच्या कडेला उलटली। जिजा पाटील व पवन मनाके हे 2 पोलीस कर्मचारी या गाडीत होते। ते जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे।
महापालिकेच्या वतीने 30 जुलैला मन की बात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। 334 ठिकाणी महापालिकेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रम ऐकण्याची व्यवस्था केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 30 जुलै रोजी मन की बात कार्यक्रमाचं प्रसारण होतंय। या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी अमरावती महापालिकेने 334 ठिकाणी आयोजन केलंय। 30 जुलै रोजी 11 ते 11:30 दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। जनतेच्या माध्यमाने अमरावतीकर जनतेला त्याचबरोबरीने या शहरामध्ये ज्या वेगवेगळ्या NGOज आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या इतर संस्था आहेत, व्यापारी संस्था आहे, कपड्यामध्ये काम करणाऱ्या संस्था आहे, त्याचबरोबर मेडिकल असोसिएशन आहे, वेगवेगळ्या लायन्स क्लब असेल किंवा JCs असेल, त्याचबरोबरीने विद्यार्थी संघटना आहे, त्याचबरोबरीने सर्व शाळा, सर्व महाविद्यालय, त्याचबरोबरीने या अमरावती शहरात असणारे सर्व शासकीय कर्मचारी यांना मी विनंती करतो, त्यांना मी आवाहन करतो की दिनांक 30 तारखेला देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांचं 34वं मन की बात मनोगत व्यक्त करण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। तो 11 ते 11:30 असतो। त्या काळामध्ये आपण आपल्या परिसरात, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या भागामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी हा अर्धा तासाचा कार्यक्रम सामूहिकपणाने त्यांचं मनोगत ऐकणे असा हा कार्यक्रम आयोजित करावा। महानगरपालिका या संदर्भामध्ये काही अडचण आल्यास ती अडचण दूर करण्यासाठी कार्यरत आहे, प्रयत्नरत आहे, जेणेकरून 500च्या वर कार्यक्रम आपण करू। आम्ही जरी 334 कार्यक्रम म्हटले आहेत, पण ते 34वा संस्करण आहे म्हणून 500च्या वर, आणि एका कार्यक्रमामध्ये जर 100 लोक उपस्थित राहिले, नागरिक उपस्थित राहिले, तर जो 50,000 नागरिक माननीय नरेंद्र मोदींची मन की बात सामूहिकपणे ऐकतील, त्याच्यावर डिस्कशन होईल, ग्रुप डिस्कशन होईल त्या त्या ठिकाणी, आणि त्यांचं जे मत आहे ते फीडबॅक फॉर्मच्या माध्यमाने आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये कळवणार आहोत। केंद्राचं जे माहिती प्रसारण खातं आहे त्यांचंसुद्धा योगदान याच्यामध्ये राहणार आहे, त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे, काही NGOजची चर्चा झालेली आहे, ज्येष्ठ नागरिक संघ जे आहेत त्यांच्याशी पण काल चर्चा झालेली आहे, आणि जेवढे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी आहेत ते सुद्धा आपापल्या परिसरामध्ये हा कार्यक्रम आयोजित करणार आहे। वाहतूक विभागाचा पूर्व व पश्चिम असे 2 भाग असून 178 कर्मचारी काम करत आहेत। 2 पोलीस निरीक्षक, 3 उपनिरीक्षक कार्यरत आहेत। चालान करता कोणताही टार्गेट नसल्याची माहिती PI ठोसरे यांनी दिली आहे। अमरावती शहर वाहतुकीची व्यवस्था पूर्व व पश्चिम अशा 2 विभागात विभागलेली आहे। एकूण 178 कर्मचारी या 2 विभागात कार्यरत आहेत, तर 2 पोलीस निरीक्षक आहेत, 3 पोलीस उपनिरीक्षक कार्यरत आहेत। 15 ते 20,000 रुपये कमीत कमी 2 विभाग मिळून दंड वसूल केला जातो। राजकमल चौक, गद्रे चौक, गोपालनगर, टी पॉइंट, गांधी चौक, रेल्वे स्टेशन चौक, ST चौक, डेपो चौक आदी चौकात चालान वसूल करण्याची मोहीम राबवली जाते। सर्वात जास्त चालान दुचाकी चालकांना आकारले जाते। चालानसाठी कुठलंही टार्गेट दिले जात नाही, हा नागरिकांचा गैरसमज आहे, असं PI अर्जुन ठोसरे यांनी सांगितलं आहे। न्यायालयात 100 मधून एखादंच प्रकरण जाते, तेही हॉकर्सचं प्रकरण। चालानमधून वसूल केलेल्या रकमेतून 60% रक्कम मनपाला दिली जाते व 40% शासनाच्या तिजोरीत जमा होते, अशी माहिती वाहतूक कर्मचाऱ्यांनी तोंडी दिली आहे। मात्र याबाबत अर्जुन ठोसरेंना विचारणा केली असता सर्व रक्कम शासनाकडे दिली जाते, त्याचे नियोजन शासन करते। चालान देण्याचे अधिकार पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांना दिले आहेत। कर्कश आवाजाचे वापरले जाणारे हॉर्न याबद्दल एका गृहस्थाने याचिका दाखल केली आहे। वाहतूक विभागाने कर्कश हॉर्न ठेवणाऱ्या वाहन चालकांवर मागील 4 दिवसांपासून कारवाई केली आहे, मोहीम राबवली आहे। त्यामध्ये 50 डेसिबलच्या वर हॉर्न जप्त करण्यात आले आहे। सर काय व्यवस्था आपल्या यातल्या ट्रॅफिकची व्यवस्था? अमरावती शहरामध्ये
ट्रॅफिकला 2 झोन आहेत, एक पूर्व आणि पश्चिम विभाग म्हणू आपण त्याला, पूर्व विभाग आणि पश्चिम विभाग. पूर्व आणि पश्चिम विभाग मिळून 2 पोलीस निरीक्षक आणि 3 PSI आहेत एकंदरीत. पूर्व विभागामध्ये 5 पोलीस स्टेशन येतील आणि पश्चिम विभागात 5 पोलीस स्टेशन येतात. पूर्व विभागातले 5 पोलीस स्टेशन आहेत वलगाव, गाडगेनगर, नागपुरी गेट, नांदगाव पेठ, फ्रेजरपुरा. आणि पश्चिम विभागातले 5 पोलीस स्टेशन आहेत बडनेरा, राजापेठ, कोतवाली, भातकुली आणि कोल्हापुरी गेट. या 5-5 पोलीस स्टेशन मिळून असे 2 विभाग आहेत. 2 विभागात 2 PI, 3 PSI आणि 150च्या जवळपास कर्मचारी आहेत. ते एकंदरीत काम करतात. यामध्ये जनरल ड्युटी असते, कर्मचाऱ्यांचे सगळे पॉईंट ड्युटी असतात. आपण पॉईंट लावलेले असतात. ज्या ठिकाणी सिग्नल आहेत जनरली त्या सिग्नलच्या ठिकाणी आपले कर्मचारी असतात सगळीकडे. ते सिग्नल आहेत महत्त्वाचे आपले पॉईंट आहे शेगाव नाका, पंचवटी चौक, हिरवीन चौक, बियाणी चौक, गर्ल्स हायस्कूल चौक आणि इकडे राजकमल चौक, बस स्टँड, इकडे गोपालनगर चौक आणि गद्रे चौक, जो राजापेठ चौक आपण म्हणतो. पुलाचं काम सुरू आहे म्हणून ते गद्रेच्या स्टोअर तिथे किंवा भारतीय महाविद्यालयाच्या जवळ आपण तो पॉईंट लावत असतो. याशिवाय इतर यशोदानगर वगैरे पॉईंटवरही आपले कर्मचारी असतात. काही पॉईंट आपले असे आहेत ज्यामध्ये आपण दिवसभर कर्मचारी असतात आणि 2 शिफ्टमध्ये काम करतात. इथले महत्त्वाचे पॉईंट आहेत इरविन, बस स्टँड आणि राजकमल चौक. इरविन बस स्टँड आणि राजकमल चौकामध्ये आपले कर्मचारी कायम हजर असतातच दिवसभर. रात्री 9पर्यंत कर्मचारी तिथे असतात, सकाळी 9 वाजल्यापासून. आणि इतर पॉईंटवर आपले कर्मचारी ते हजर असतात, परंतु ते हे नाही की ते हजरच म्हणजे एकंदरीत ते तिथे मधले जेवायला वगैरे हे घेतात. प्रत्येक वेळी बाकीच्या ठिकाणी कर्मचारी हजर असतात. यात महत्त्वाचे पॉईंट असं आहे की आपल्याकडे आपण कर्मचाऱ्यांचा आता आपण मगाशी विचारलं होतं की ते किती केसेस रोज होतात. रोज होणाऱ्या केसेस हे आपले अधिकारी जे शक्यतोवर केसेस करतात. रास्तभाव दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारकांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या विधिमंडळामध्ये लक्षवेधीमध्ये मांडाव्या अशी मागणी परवानाधारकांची होती. आमदार बच्चू कडू यांना परवानाधारक निवेदन देण्यासाठी सर्किट हाऊसवर एकत्रित झाले होते, परंतु आमदार पोचलेच नव्हते. ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर्स फेडरेशन अंतर्गत रास्तभाव दुकानदार व हॉकर्स किरकोळ केरोसिन परवानाधारक आमदार बच्चू कडू यांना निवेदन देण्यासाठी सर्किट हाऊसवर एकत्रित आले. राज्यातील 55,000 रास्तभाव दुकानदार व 50,000 केरोसिन विक्रेते यांचं नेतृत्व फेडरेशन करत आहे. परवानाधारकांना मार्जिनमध्ये वाढ करून मिळावी, परवानाधारकांकडून भराई उतराई रक्कम घेऊ नये अशा विविध प्रलंबित मागण्या विधिमंडळामध्ये लक्षवेधीमध्ये मांडाव्या अशी मागणी परवानाधारकांची आमदार बच्चू कडूंकडे आहे. मैं ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर्स फेडरेशन का कार्याध्यक्ष हूँ. आपण इथे कशा करता आले? आम्ही या ठिकाणी आमदार साहेबांना भेटण्याकरिता आलेलो आहोत. 1 ऑगस्ट आमदार बच्चू कडू यांना भेटण्याकरिता आलेलो आहोत. 1 ऑगस्टपासून संपूर्ण राज्यामध्ये राशन दुकानदार आणि केरोसिन परवानाधारकांनी बंदचे आवाहन केलेलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही बघत आहोत की राज्यामध्ये काम करत असताना राज्याची जे शासन आहे ते शासन या आम्हाला उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागलेलं आहे. याकरिता आम्ही हे बंद पुकारलेलं आहे. गेल्या 3 वर्षापासून आमच्यावरती उपासमारीची पाळी येत आहे. आमच्या बाबतीमध्ये शासन कोणत्याही प्रकारे विचार करत नाही आहे. आमची एकच मागणी आहे की या शासनाने अन्न महामंडळाची स्थापना करावी आणि या अन्न महामंडळामध्ये आम्हाला सरकारी सेवक म्हणून घोषित करावं आणि आम्हाला मानधन द्यावं ही आमची महत्त्वाची. जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीची सभा शनिवारी घेण्यात आली. विविध योजनांचे परिपत्रक शासन निर्णय वाटप व वाचन सभेत करण्यात आलं. प्रस्तावित योजना राबवण्याकरता सभेसमोर ठराव मांडण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीची सभा शनिवारी घेण्यात आली. इमारत बांधणी, दुरुस्ती, गुरांचे प्रदर्शन, मेळावे भरवणे, श्वानदंश प्रतिबंधक लसीकरण अनुदान,
साथीचा रोग उद्भवल्यास तातडीने औषधोपचार करणे अशा विविध प्रस्तावित योजना राबवण्याकरता सभेची मंजुरी करता ठराव मांडण्यात आले। बैठकीला 14ही तालुक्यांचे पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य व पशुसंवर्धन सभापती दत्ता ढोमणे उपस्थित होते। नाविन्यपूर्ण योजनेतील अमरावती जिल्ह्यात 15,000 लाभार्थी आहेत, तर 273 शेळीचे लाभार्थी आहेत। 80,000च्या दुधाळ गाई किंवा म्हशी या योजनेत देण्यात येतात, तर 45,000 रुपयांच्या शेळी देण्यात येतात। ही सभा जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांच्या दालनात पार पडली। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। महाराष्ट्र तैलिक प्रांतिक महासभेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांना गौरवण्यात आलं। महाराष्ट्र तैलिक प्रांतिक महासभेच्या वतीने 12वी प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा तसंच PhD प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार टाउन हॉल येथे घेण्यात आला। या कार्यक्रमात विदेशात शिक्षण घेणाऱ्या युवतीचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला आमदार डॉक्टर सुनील देशमुख, शंकरराव हिंगासपुरे, नगरसेविका कुसुम साहू, संजय मापले यांच्यासह अनेक मान्यवर, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, मेडल देऊन सत्कार करण्यात आला। शिष्यवृत्ती माननीय मधुकर जसवंत स्मृती पित्तर्व अभिभव जसवंत देत आहेत। अभिभव देवकर यांना नम्र मंचकावर उदाहरण माहिती अनेक वयोवृद्ध लोक असतील की ज्यांना 4थी पर्यंत शिकायसाठी 5-5 किलोमीटर पर्यंत 10-10 किलोमीटर पर्यंत शाळेत जावं लागायचं। मॅट्रिकसाठी तालुक्याच्या केंद्रात जावं लागायचं। शिक्षण हे उपलब्ध नव्हतं। कॉलेजसाठी अजून पुढे महाराष्ट्राच्या बाहेर जावं लागायचं, सागरला जावं लागायचं, लखनौला जावं लागायचं। आणि म्हणून या पिढीने जेवढे कष्ट उपसले, या पिढीला जेव्हा शिक्षणात शिक्षण मिळालं आणि त्यांनी आपल्या मुला मुलींना दिलं आमच्या सारख्याने, आणि आता हे तुम्हाला मिळून दिलं, तुम्हाला जे मिळालं आहे ते फार त्यामुळे आपण म्हणतो फ्लेट मध्ये मिळालेलं आहे। अत्यंत वाईट दिवस होते शिक्षणाचे। आणि ज्या समाजाला शिक्षण मिळालं तो समाज सर्व दृष्टीने तुम्हाला सांगितला, हा सर्व क्षेत्रामध्ये आर्थिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, तुम्ही जर 1901 पासून 2000चा समजा भारताचा इतिहास पाहिला, नाट्य क्षेत्र असो, लेखन क्षेत्र असो, कोणतंही क्षेत्र असो, असा हे बंदिस्त जे शिक्षण होतं हे जेव्हा समाजाच्या सगळ्या लोकांना उपलब्ध झालं तेव्हा कुठे आपण आज या परिस्थितीत होतात। माझे मित्र अरविंद गुन्हाने बसलेले आहे तिथे, मी त्याचं उदाहरण नेहमी सांगतो। तो माझ्यासोबत शिकलेला आहे, मॅट्रिक पास होता होता दम लागला होता त्याला, आणि त्याचा मुलगा आणि मुलगी, आज त्याची मुलगी अमेरिकेत आहे, आत्ताच अमेरिकेतून 8-10 दिवसापूर्वी आला। 1 कोटी रुपये पगार, अजून लग्न व्हायचं तिचं, इतकी लहान मुली या वयात तिला 1 कोटी रुपये पगार आहे। अनुसूचित जाती जमातीवरील अत्याचाराची दखल घेऊन त्यांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी ॲट्रॉसिटी कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे। मात्र पोलिसांच्या दिरंगाईने अनेक प्रकरणे 1 वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रलंबित आहेत। या संदर्भात जिल्हाधिकारी बांगर यांनी नाराजी व्यक्त करून पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत। जिल्ह्यातील ॲट्रॉसिटी प्रकरणांचा तातडीने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ठोस पावलं उचलावे असे निर्देश जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले आहेत। MIMच्या वतीने वाहेद हॉल येथे ईद मिलन कार्यक्रम घेण्यात आला। मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदेच्या शुभेच्छा दिल्या। अल्पोपहाराचं आयोजन येथे करण्यात आलं। MIMच्या वतीने वाहेद हॉल येथे ईद मिलन सोहळा संपन्न झाला। AIMIMचे गटनेता अब्दुल नाजिम यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं। मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदेच्या शुभेच्छा दिल्या, तसंच अल्पोपहाराचं आयोजनही येथे करण्यात आलं होतं। यावेळी सलाहुद्दीन खान, अहद अली काजी, अजीज नवाब, मेजर हिदायत खा यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। कांधा लगाकर खड़े हुए नजर आते हैं। ऐसी एक अजीमुश्शान हस्ती आली जनाब ममनून हूँ कि आपने अपना कीमती वक्त निकालकर इस महफिल को जीनत बख्शी। अलैकुम रहमतुल्लाहि बरकातहू। इस ईद मिलन के मौके पर जो रमज़ान मुबारक के 30 रोज़े के बाद में त्यौहार आता है, इस त्यौहार पर खुशी मनाई जाती है। इस खुशी के अंदर सभी लोग शामिल होते हैं।
इस खुशी में सभी लोग शामिल होते हैं और ये सभी लोगों का त्यौहार है। इसमें अमन, शांति और भाईचारा और आपसी रंजिशें भूल के सब एक दूसरे से मिला जाता है। इस त्यौहार को आज ईद मिलन का प्रोग्राम ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की तरफ से बनाया जा रहा है अमरावती शहर के अंदर, जिसमें अमरावती MIM की पूरी टीम, कोर कमेटी और पूरे नगर सेवक मिलकर इस कार्यक्रम को इस प्रोग्राम को बना रहे हैं। विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांची गोपनीय बैठक घेतली। विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला, मात्र पत्रकारांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आलं। जिल्हा परिषदेच्या विविध योजना, अभियान यांचा आढावा विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी घेतला। जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांची ही गोपनीय बैठक होती। महत्त्वाचे विकास कार्यक्रम, घरकुल योजना, कुपोषण मुक्ती, आरोग्य, जलयुक्त शिवार अभियान, धडक सिंचन विहिरी अशा लेखाविषयक, न्यायालयीन प्रकरणे अशा विविध योजनांचा, विकास कार्यक्रमांचा आढावा त्यांनी बैठकीत घेतला। चातुर्मासानिमित्त माहेश्वरी महिला मंडळातर्फे सुंदरकांडाचं आयोजन करण्यात आलं। राधाकृष्ण मंदिरात हा कार्यक्रम घेण्यात आला। राम जी के द्वार पर तेरा मनवा क्यों घबराए रे, लाखों दीन दुखियारे प्राणी जग में मुक्ति पाए रे। ऐसी अनेक शुभ भावनाओं को लेकर स्थानीय राधा कृष्ण मंदिर में सुंदरकांड व भजनों का कार्यक्रम आयोजित किया गया। यह कार्यक्रम माहेश्वरी महिला मंडल द्वारा आयोजित किया गया था। हमारी भारतीय संस्कृति के अनुसार समय समय पर जैसा समय मिल जाए, अकेले या एकत्रित होकर भजन, पूजन, आरती और ईश्वर स्मरण यह करना मन को शांति तो देता ही है, साथ ही कुटुंब का और समाज का और देश का, जगत का कल्याण निहित है। हमारे निर्माता को हम हमेशा याद करें, उनके चरणों में वंदन करें, यही उद्देश्य होता है भजन पूजन कार्यक्रम। राधाकृष्ण मंदिरात माहेश्वरी महिला मंडळातर्फे सुंदरकांड व भजनाचं आयोजन करण्यात आलं। मोठ्या संख्येने भाविकांनी पाठाचा लाभ घेतला। पाहूया 15 जुलै रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। नमस्कार, आइए स्वागत है आपका लोकप्रिय इतिहास के पन्नों में। आए, देखें, सोचे, समझे, सुने और मनन करें क्या कुछ हुआ इतिहास के पन्नों में दिनांक 15 जुलाई को। क्योंकि आप तो जानते ही है कि इतिहास सदा अपने आप को दोहराता है। 15 जुलाई सन 1783 में समाज सेवक जमशेद जी जीजी भाई इनका जन्म हुआ। सन 1788 में गुलाम कादिर ने दिल्ली पर कब्जा किया। सन 1815 में नेपोलियन ने ब्रिटेन के आगे हथियार डाल दिए। सन 1865 में दैनिक वर्तमान पत्र के जनक अल्फ्रेड हेम्सवर्थ इनका जन्म हुआ। सन 1903 में देशभक्त श्री कामराज इनका जन्म हुआ। ध्यान रहे, अमरावती जेल में श्री कामराज कुछ दिनों तक स्थानबद्ध थे। सन 1904 में रशियन लेखक आंतोन चेकावचा इनका निधन हुआ। सन 1909 में सीडी देशमुख, इनकी पत्नी देशभक्त दुर्गाबाई देशमुख इनका जन्म हुआ। वे पद्म विभूषण थी। सन 1925 में वरहाड कायदे कमेटी की पहली बैठक आयोजित हुई।
सन 1926 में मुंबई में पहली बार सार्वजनिक बस सेवा शुरू की गई। सन 1955 में पंडित जवाहरलाल नेहरू को भारत रत्न खिताब से नवाजा गया। सन 1967 में नट सम्राट बाल गंधर्व इनका निधन हुआ, जिसकी शोक सभा अमरावती में आयोजित की गई। सन 1991 में प्रधानमंत्री नरसिंह राव ने विश्वास मत जीता। सन 1991 में श्री सूर्यकांत जोग के हस्ते दीप शिखा गुरुकुल इसकी स्थापना की गई। सन 2003 में अभिनेत्री लीला चिटनिस इनका निधन हुआ। सन 2006 में ट्विटर का फुल वर्जन लॉन्च किया गया। और प्रस्तुत है एक मधुर गीत। जिसे तू बोल कर ले वादा कहाँ से लाऊं, तेरे दिल को जो लुभा ले वो सदा कहाँ से लाऊं। जिसे तू बोल कर ले मैं वो फूल हूँ कि जिसको गया हर कोई मसल के, मेरी उम्र बह गई है मेरे आंसुओं में ढल के। मैं वो फूल हूँ कि जिसको गया हर कोई मसल के, मेरी उम्र बह गई है मेरे आंसुओं में ढल के। जो बहार बन के बरसे वो घटा कहाँ से लाऊं, तेरे दिल को जो लुभा ले वो सदा कहाँ से लाऊं। जिसे तू कबूल कर ले। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 93 70 10 20 21। वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।